नमस्कार, मी सान्वी आणि तुम्ही पाहत आहात महान्यूज रिपोर्ट 24/7. माननीय मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण गेल्या 28 वर्षापासून तिच्या मूलभूत गरजांसाठी आझाद मैदान येथे लढा देत आहे. त्याच संदर्भात लाडक्या बहिणीची घेतलेली एक मुलाखत. तुम्ही इथे आझाद मैदानला आलात काका, तर तुम्हाला कळू शकेल की तुमचं नाव काय? माझं नाव पर्वत रेड्डी आहे. ही माझी पत्नी आशा पर्वत रेड्डी. कशा संदर्भात आलाय तुम्ही? तिच्या नावाने गेल्या 28 वर्षापासून एक भूखंड आहे, तिच्या नावाने आहे. पण कलेक्टर, बिल्डर आणि मंत्रालयामधले काही भ्रष्ट नेते, अधिकारी ह्या लोकांची त्या जमिनीवर डोळा आहे आणि ती जमीन कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या फायद्यासाठी वापर करायचा, पण त्या पीडितेला द्यायचा नाही असे त्या लोकांनी ठरवले. पण आम्ही संघर्ष करून आमची आत्ताचा भूखंड तो मिळवणार हा आम्ही जिद्द केलेला आहे. त्याची पुरावे बघायचे आहे. ही 2000च्या आतल्या हे फोटो आहेत. ही कसली जमीन आहे? ही मिठागर आहे. मिठागरचा पडीक जमीन आहे. मिठागरचा 1988चा हे फोटो आहे तो. आणि त्याची पूर्ण राज्यपाल महोदयांची आदेश आहे बघा. राज्यपाल महोदयांची आदेश आहे आणि अशी आदेश आहे तर ती नावाने स्पष्ट आहे. तिच्या नावाने एक ठिकाणी नाही, 3 ठिकाणी उल्लेख आहे की बाबा तिचीच जमीन आहे म्हणून. हे अतिशय महत्वपूर्ण पेपर आहेत हे. त्याच्यामध्ये काही काय लिहिलंय? हा कसला कागद आहे? हा पूर्ण हे बघा, आशा पर्वत रेड्डी, गव्हर्नर मेस. आशा पर्वत रेड्डी राहायचे ठिकाण ही CS क्रमांक आहे. आमचा स्पष्ट CS क्रमांक आहे. मस अग्रिकल्चर लँड म्हणून पीडिताला देण्यात नाव नोंद करून ठेवलेली अग्रिकल्चर लँड म्हणून. त्यावर तिचं ताबा होतं. पण काही समाजकंटकांनी तिला रात्री झोपलेला असताना हल्ला करून तिथून हुसकून लावण्याचा प्रयत्न केला 2000 साली. आणि हे नाव कसली आहे? ही त्यांनी नेमलेली कमिटी आहे. आणि ती कमिटीने निश्चित केलाय की ही जी भूखंड आहे या भूखंड तिच्या नावाने नोंद आहे, स्पष्ट आहे. गव्हर्नर साहेबांची मेस पण आहे ते. पण ह्या लोकांनी एवढं स्पष्ट जमीन असून सुद्धाही आम्हाला मिळतात पत्रिका देण्यास अनेक वेळा त्रास देत आहे. आणि ते बिल्डरच्या लॉबीमुळं, बिल्डर इतकी टॉप लेवलच्या सेटिंग लावून बसलाय की आम्हाला भूखंड मिळून देत नाही. किती वर्षापासूनचा हा लढा आहे? 28 वर्ष झाले. 28 वर्ष. 28 वर्ष. त्या संदर्भात तुम्ही जे काही स्थानिक अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा जे आपल्या सध्या सरकार आहे, महाराष्ट्र सरकार, त्यांना कधी निवेदन दिली का? त्यावर घेतला? निवेदन भरपूर आहेत बघा. त्याच्यामध्ये ती पण ती पाहिजे ती त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं निवेदन आहे आमच्याकडं. सर्व प्रकारचं बंच आहे. असे एक नाही, माझ्याकडे कमीत कमी 2-4 लाख रुपयाचे मी या पेपर वाटून जमलोय. आणि बिल्डर तिथे पैसे हे करून दाबून बसले. आमच्याच प्रॉपर्टी आम्हाला मिळून देत नाही. आमच्या नावाने स्पष्ट आहे. हा 280च्या बंच. 280 पानं आहेत. तरी याची दखल नाही घेतली? नाही अजिबात. अच्छा, आता जे तुम्हाला मध्यंतरी भेट आलेली होती आमच्या मुख्यमंत्र्यांची, त्या संदर्भात काही आशावादी काही आहे का तुम्हाला? नाही, नेते लोकांच्या पासून गरीबांकडे काय असतो, फक्त एक नावाचा उल्लेख असलेला पेपर असतात. प्रॉपर्टी कार्ड कोणाकडे असतो? कलेक्टरकडे असतो. ते कोणी द्यायचं? कलेक्टर ऑफिसने पीडिताला द्यायचं असतं. मग मी हे पेपर देऊ शकतो, मी काही प्रॉपर्टी कार्ड देऊ शकत नाही. त्यांचं कर्तव्य आहे प्रॉपर्टी कार्ड देण्याची. जे माननीय अमोल पाटणकर साहेब लिहिलं त्याने तुमची भेट घडवली? हो, भेट घडली. जिल्हा अधिकारी ते म्हणतात की अमुक ह्याच्याकडे जा आणि तो म्हणतो अधिकारी जा.
अधिकारी म्हणतो मंत्रालयामध्ये जावा, अच्छा. अशा प्रकारे गोलमाल करतात. जसं इथे चाललंय, हा इथे राज्यपालांनी, माननीय राज्यपाल साहेब त्यांनी लिहिलंय की नगर विकास विभागाकडे. हा त्याच्यानंतर मग आता जे तुम्ही नवीन निवेदन दिलं त्याप्रमाणे आता हे मुख्यमंत्री साहेबांनी बरोबर जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवलं. हो, अगोदर या मॅडमला साहेबांनी अगोदरची एक भेटीमध्ये या मॅडमला फोन करून सांगितलं की तुम्ही CS नंबर चेक करा. CS नंबर आमचा स्पष्ट आहे, हे बघा CS नंबर स्पष्ट आहे. हे बघा इथे MMRD यांनी पत्र लिहिताना स्पष्ट सांगतो जिल्हाधिकारीला, हे बघा इथे लिहिलं. तिसरं नंबर पत्र प्रमुख भूमी व मिळकत शाखा महानगर आयुक्त यांच्या मान्यतेने निर्गमित. मग आमचे CS नंबर बरोबर आहे की नाही सांगा बघू. हे बघा महानगरपालिकेने आमचा CS नंबर स्पष्ट असल्याचा पत्र दिलेलं आहे आम्हाला. मग आता तुमची जी भेट घडली त्याच्यावर तुम्हाला वाटतंय काय लवकरात लवकर न्याय मिळेल? काही अपेक्षा नाही, नाही. मला व्यवस्थेवर विश्वास राहिली नाही. आता मी माझ्या आई वडिलांची स्वतःची जमीन भरपूर गमावून बसलेला आहे. आम्ही लहानपणापासूनच मुंबईत आहे, ही पण लहानपणापासूनच मुंबईत आहे, मी पण लहानपणापासून मुंबईत आहे, पण आम्हाला आजपर्यंत न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. आम्ही महाराष्ट्र शासनाला ही प्रार्थना करतो की या लाडका बहिणीचा लढा लवकरात लवकर संपू दे आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळू दे, ही अपेक्षा.